द्राक्ष पिकावरील डाउनी, भुरी, करपा यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जळगावच्या निर्मल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सर्रास वापरली जाणारी औषधे म्हणजे भूपरिस, ट्रायको आणि सुडो ही औषधे शेतकरी मोठ्या प्रमाणात वापरतात. दक्षिण सोलापूर तालुक्यात मनगोळी गावातील शेतकऱ्याला एक वेगळाच अनुभव आला. विकास घंटे या युवा शेतकऱ्याने जवळच्या कृषी केंद्रातून निर्मल सीड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे बायोसंजीवनी या नावाचे ट्रायको व सुडो हे बुरशीजन्य औषधे आणली असता यामध्ये अक्षरशः रेती आढळून आली आहे. त्यामुळे शेतकऱ्याने कंपनीकडून कशी फसवणूक केली जाते ते सांगितले. नमस्कार, माझं नाव विकास घंटे, राहणार मनगोळी, तालुका दक्षिण सोलापूर. विषय असा आहे की माझी 5 एकर द्राक्ष बाग आहे. तर द्राक्ष बागेसाठी मी जवळच्या कृषी केंद्रातून काही औषधं आणली होती. तर निर्मल कंपनीचं बायोसंजीवनी म्हणून एक औषध आहे, हे बघा. तर या पॅकेटमध्ये 2 प्रकारचे बॉक्स आहेत, ट्रायकोडर्मा आणि एक सुडोमोनास, हे 2 प्रकारचे पॅकेट आहेत. तर विषय असा आहे की मी द्राक्ष बागेसाठी औषध फवारणी करत असताना पाण्यामध्ये मिक्स करताना मला त्या औषधामध्ये रेती आणि वाळू अशी आढळून आली. तर आढळून आल्यानंतर मी माझी फवारणी थांबवून मी जवळच्या कृषी केंद्र दुकानदाराला फोन लावले असताना त्यांनी त्या कंपनीचा माणूस पाठवून दिले चौकशी करण्यासाठी. तर त्या माणसाने पूर्णपणे चौकशी करून त्याचे काही पार्टिकल्स असतील त्यांनी कलेक्ट करून घेऊन गेले कंपनीकडे. मग परत मी त्यांना जाताना असं बोललो की दुकानातही काय माझ्यावर जर विश्वास नसेल तर दुकानातील काही प्रोडक्ट किंवा काही औषधे असतील हे बायोसंजीवनीचं, तर त्या औषधांमध्ये पण तुम्ही चौकशी करून चेक करून पडताळणी करून काही पार्टिकल्स असतील ते पण बघा. ते बघितले असता त्याच्यामध्ये पण हे औषधामध्ये वाळू आणि रेती ही आढळून आली. तर मला बाकीच्या शेतकऱ्यांना असं आवाहन करतो की मी हे निर्मल कंपनीचं जे बायोसंजीवनी औषध आहे हे कुणी वापरू नये. यांचे काही औषधं चांगले आहेत पण काही औषधं जे आहेत बोगस आहेत आणि ह्याच्यामध्ये वाळू आणि रेती मिक्स करून हे पूर्णपणे शेतकऱ्यांना फसवणूक करतात. तर हे कुणीही वापरू नये. आणि तसंच मग मी जवळच्या तालुका कृषी अधिकारी आणि जिल्हा कृषी अधिकारी व क्वालिटी कंट्रोल यांना भेट देऊन त्यांच्याजवळ तक्रार देऊन ह्या कंपनीविरोधात पूर्णपणे हे असे भेसळयुक्त जे औषधं आहेत पूर्णपणे बंद करावी या गोष्टीचं करिता मी तक्रार देणार आहे.